नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक अपडेट। लाडक्या बहीण योजनेसाठी 26 लाख महिला अपात्र, खात्यावर पैसे नाहीत। जून महिन्यातील आकडेवारी प्रथमतःच आली समोर। मैत्रिणींनो, घेऊयात याबद्दलची माहिती जाणून। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा। तर मैत्रिणींनो, आता राज्य सरकारने जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तसेच अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर केली। जून महिन्यात 2 कोटी पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यात आले। त्याचवेळी एकूण 26 लाख महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आल्याचंही राज्य सरकारनं म्हटलं। मैत्रिणींनो, आता जून महिन्यात सुमारे 2 कोटी पात्र लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून जून 2025 पासून या 26 लाख अर्जदारांचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला। यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, तर काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत। त्यानंतर आता 26 लाख अर्जदारांचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात स्थगितही करण्यात आला। मैत्रिणींनो, आता यामध्ये आदिती तटकरे काय म्हणाल्या जाणून घेऊया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली। यात आता काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, तर काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनीच अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26 लाख अर्जदारांचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे। मैत्रिणींनो, आता तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ हा शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल। तर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय हा शासन स्तरावर घेण्यात येईल असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। मैत्रिणींनो, घेऊया त्याबद्दल घेतलेली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।